अरे हा काय विषय, आता आलाच आहात तर पूर्ण ब्लॉग बघूनच जा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही चाललोय कोल्हापूरला. आज ह्यांचा बर्थडे होता. म्हटलं घरात बसून काय करायचं, एक महत्त्वाचं पण काम होतंय. सह्याद्रीचं आधार कार्ड काढायचं होतं. म्हटलं चला काम पण होईल आणि जरा फिरून पण येईन. आज वातावरण एकदमच भारी झालेलं. पाऊस पडत नव्हता पण पूर्ण ढगाळ वातावरण, गार वारा. म्हणून मी, सह्याद्री आणि ह्यांनी तिघांनी स्वेटर घातले. आमची सह्याद्री तर एवढी पॅक केली होती, बघून वाटत होतं हिला कोल्हापूरला नाही थेट हिमालयात घेऊन चालले. मग आम्ही सरळ आधार सेंटरला गेलो, पण तिथं एवढी गर्दी. म्हटलं आज सगळ्या कोल्हापूरलाच आधार कार्ड काढायचं आहे की काय. तिथल्या सरांनी सांगितलं 2 तास तरी थांबायला पाहिजे. आता 2 तास बसून काय करायचं. म्हटलं चला समोरच्या वसुंधरा गार्डनमध्ये जाऊया, तोपर्यंत तिकडंच फिरून येऊ. गार्डनमध्ये गेलो आणि खरंच सांगतो जागा एकदम मस्त आहे. फिरायला, बसायला आणि निवांत वेळ घालवायला एकदम भारी. तुम्ही कोल्हापूरला आलात तर ही जागा नक्की बघा. आत गेल्यावर मला सगळ्यात आधी काय आवडलं माहिती आहे, झाडावर त्यांनी एक वेलकमचं चित्र काढलेलं. खरंच असं वाटलं होतं आपलं स्वागतच करतात ते. पुढं गेल्यावर स्वामी विवेकानंदांचा पुतळा दिसला आणि मागचं लोकेशन तर एकदम फोटो काढण्यासारखं. आमची सह्याद्री तर सगळं सोडून भुबू बघण्यातच बिझी होती. भुबू भुबू म्हणत त्यांच्याशी काय गप्पा मारत होती ते तिलाच माहिती. मला तर हसूच येत होतं. आणि एवढी सगळी तयारी करून आलो, स्वेटर, टोपी सगळं, पण मॅडमने एक सॉक्स कुठं टाकलं ते आम्हाला सापडलंच नाही. आणि खरंच सांगू काय, आजचा दिवस ह्या दोघांसाठी खास होता. रोज ह्यांचं कामावर जाणं आणि सह्याद्रीचं माझ्यासोबत घरात राहणं, म्हणून बाबा आणि लेकीला असा पूर्ण दिवस मिळतच नव्हता. आज मात्र दोघांनी भरपूर मज्जा केली. ह्यांच्या मागे मागे सह्याद्री आणि सह्याद्रीच्या मागे मागे तिचे पप्पा. ती पडू नये, लागू नये म्हणून सारखे तिच्या मागे. ते बघून मला खरंच खूप छान वाटलं. लेकीचं आणि बापाचं नातं हे खरंच वेगळंच असतं. आणि बघा आम्हाला इथं एक छोटीशी खारुताई पण दिसली. बाकी सगळ्या पळत होत्या, पण ही आमच्या जवळ आली. म्हटलं चला हिचा पण व्हिडिओ काढूया. आणि पुढं काय झालं माहिती आहे, तिथं नमस्कार करतानाचं एक चित्र होतं आणि आमची सह्याद्री त्या चित्राला नमस्कार करायला लागली. हे बघून आम्ही तिघेही खूप हसायला लागलो. मग आम्ही तिथून निघालो आणि पुन्हा आधार सेंटरला गेलो. खरं सांगू का, आमचा नंबर येऊन पण गेला होता. मग त्यांनी लगेचच आमचं काम करून घेतलं आणि शेवटी सह्याद्रीच्या आधार कार्डाचं काम पण झालं. म्हटलं चला आता काम झालंय, आता जरा फिरून येऊया. मग आम्ही निघालो पाझर तलाव, म्हणजेच मिनी गोवा. खरंच सांगतो हे ठिकाण मी पहिल्यांदाच बघितलं आणि जागा बघून एकदम भारी वाटलं. इथं फोटोग्राफी करा, रील्स शूट करा, फॅमिलीसोबत या, सगळ्यांसाठी एकदम परफेक्ट जागा आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे तिकीट फक्त आतमध्ये जाण्यासाठी 10 रुपये आहे. इतक्या कमी पैशात एवढं सुंदर ठिकाण, खरंच मस्त वाटलं. आत गेल्यावर मला एकदम गोव्याचीच आठवण आली. वाळू, पाणी, गार वारा सगळंच एकदम मस्त. आणि आमची सह्याद्री पहिल्यांदाच वाळूत चालत होती. पहिल्यांदा तर बिचारी थोडी घाबरली, पाय ठेवायची मग परत मागे घ्यायची. आम्ही पण तिची मज्जा बघतच होतो. थोड्या वेळानंतर मात्र मॅडम एकदम सेट झाल्या. मस्त फिरणं, खेळणं, धावणं सगळंच सुरू होतं. खरंच लहान मुलांना फिरायला आणलं की त्यांचा आनंद बघूनच आपला थकवा निघून जातो. सह्याद्री तर त्या दिवशी इतकी खुश होती की तिच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंदच दिसत होता. पुढे गेल्यानंतर तिथं एक मोठं कासव बसवले आणि त्याच्या तोंडातून धबधबा पडतो. पण आम्ही थोडं लवकर गेलो होतो म्हणून आम्हाला तो धबधबा बघायला मिळाला नाही. पण काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम नक्की दाखवे. आणि मग आला आमच्या आयुष्यात एक मोठा क्षण, बोटिंग. खरं सांगते मला पाण्याची खूप भीती वाटते आणि मी आयुष्यात कधीच बोटमध्ये बसले नव्हते. म्हणून मी ह्यांना आधीच सांगितलं सह्याद्रीला पण सांभाळा आणि मला पण. मला खरंच खूप भीती वाटते. पण जसं आम्ही बोटमध्ये बसलो आणि बोट हळूहळू पुढे जायला लागली तसं माझी भीती कुठच्या कुठे पळून गेली. समोर निळसर पाणी, गार वारं, एकदम शांत वातावरण आणि आम्ही तिघे. खरंच तो क्षण मी कधीच विसरणार नाही. 2 फेऱ्या मारल्या आणि इतकी मज्जा आली की वाटलं अजून थोडा वेळ फिरायला पाहिजे होतं. बोटिंग करून झाल्यावर खरंच खूप भारी वाटलं. माझा हा पहिलाच बोटिंगचा अनुभव होता
आधी एवढी भीती वाटत होती आणि आता उतरावं असं वाटतच नव्हतं. खरंच खूप मज्जा आली. जर तुम्ही पण इथं आला तर बोटिंग नक्की करा. मग म्हटलं आता काहीतरी खाऊन घेऊया, म्हणून तिथंच दीपगंगा हॉटेल आहे. म्हटलं चला इथंच काहीतरी खाऊया आणि आम्ही व्हेज राईस मागवला आणि खरंच सांगते टेस्ट पण भारी होती आणि क्वांटिटी पण एकदम मस्त. आम्ही तिघांनी छान खाऊन घेतलं. आता बघा मी तुम्हाला ते फेमस कासव दाखवते, ते ज्याच्या तोंडातून धबधबा पडतो. आता आम्ही गेलो तेव्हा पाणी सुरू नव्हतं म्हणून मी तुम्हाला बॅक साईडनंच दाखवले, पण नेक्स्ट टाईम नक्की धबधबा सुरू असताना नक्की दाखवेन. मग आम्ही बाहेर निघालो आणि बाहेर येताना आमच्या सह्याद्रीचं लक्ष कुठं गेले माहिती आहे? एका छोट्याशा महिंद्रा ट्रॅक्टरकडे. बस मॅडमला तो दिसला आणि मग काय, मॅडमांनी बसायचंच त्यात असं ठरवलं. चला म्हटलं आम्ही पण तिची हौस करूया म्हणून तिला त्या ट्रॅक्टरमध्ये बसवलं आणि तिला 2 फेऱ्या मारून सुद्धा आणल्या त्यांनी. पण तिचं मन कुठं भरतंय, तिला म्हणजे त्या ट्रॅक्टरमध्येच बसायचं होतं. आता म्हटलं चल घरी जायचं आहे, त्यांना आणि पैसे द्यायला लागतील तुला फिरवायचं असेल तर. ती त्या ट्रॅक्टरला काय नाव दिले माहिती आहे तिने? टुटूर 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 असा एकच शब्द ती काढत होती की त्यामध्ये बसवा. शेवटी कसं बसं तिला खाली उतरवलं आणि लगेच गाडीवर घेऊन आम्ही रस्त्याला लागलो. तर ती गाडीवर बसून जे घरी येऊपर्यंत रडत होती, तर रडतच होती आणि तोंडात एकच शब्द होता टुटूर. तिला म्हणजे त्या ट्रॅक्टरमध्येच बसायचं होतं. लहान मुलांचं मन किती निरागस असते नाही, त्यांना जे आवडतं तेच त्यांचं जग बनून जातं, तेच हवं असतं. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. ह्यांचा बर्थडे, सह्याद्रीचा आधार कार्ड, माझा पहिला बोटिंगचा अनुभव आणि तिघांनी मिळून घालवलेला पूर्ण दिवस, यापेक्षा अजून काय पाहिजे. खरंच आठवणीत राहील असा दिवस गेला आमचा. जर तुम्ही अजून पाझर तलाव म्हणजेच मिनी गोवा बघितला नसेल तर इथे नक्की या. फॅमिलीसोबत जायला एकदम मस्त जागा आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सह्याद्रीच्या आई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.